प्रशासन काय करून राहिलं? प्रशासन आलं तू तुझी बाजू नाही सांभाळून राहिला. इकडे नका मारले बघा, ही कुठली दादागिरी आहे? वरून प्रशासनाला शिव्या घालते. हा सर्व गोंधळ सुरू आहे तो कल्याणमध्ये. कल्याणातील कोळसेवाडी परिसरामध्ये एक इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये दुकानाच्या मालकी हक्कावरून मराठी आणि परप्रांतीय कुटुंब आमने सामने आले. परप्रांतीय महिलांनी महिला पोलिसांना सुद्धा यावेळी धक्काबुक्की केली आहे आणि या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहेत. हा वाद इतका विकोपाला गेला की या ठिकाणी पोलिसांना दाखल व्हावं लागलं. या वादाची माहिती समजताच मनसेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा मराठी कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मराठी कुटुंबाला पाठिंबा देत त्या ठिकाणी साखळी निर्माण केली. सर्व कागदपत्र मराठी कुटुंबाकडे असताना देखील या दुकानावर परप्रांतीय कुटुंबाकडून दावा केला जात असल्याचा आरोप होतोय. परप्रांतीय कुटुंब महानगरपालिकेचे अधिकारी व पोलीस यांचंही काही ऐकायला तयार नाहीये. महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांसोबत सुद्धा हे परप्रांतीय कुटुंब वाद घालत आहे. ही बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी सुद्धा इमारतीखाली चांगलाच गोंधळ घातलाय. त्यामुळे सध्या वातावरण चांगलंच पेटलेलं दिसतंय. हॅलो, माझ्यावर तर झालाय. मी तर बसेल, माझ्यावर तर झालाय. एकमेकाला हो तुम्ही इकडे आतमध्ये तुम्ही बाहेर नका बाहेर नाही जाऊन देणार आम्ही कोणाला जाऊन देणार नाही. नाही जायचं नाही. मोजणी केल्याशिवाय जाऊन देणार नाही कोणाला. साहेब मग पोलीस बंदोबस्त कशासाठी आहे? मग अजिबात नाही जाऊन ना कोणालाच जाऊन देणार नाही. आम्ही सरकारी कामात अडचण गुन्हा दाखल करा. आम्हाला माहिती सरकारी काम झालंच पाहिजे. साहेब माझ्यावरती सरकारी कामात गुन्हा गेलाय. डॉक्युमेंटेशन तिथं तो आमचं कोण एक व्यक्ती बसला उपोषण त्याचं उपोषण पण सोडवा. ठीक आहे ना प्रॉपर पोलीस बंदोबस्त आणतो मी करतो. हे करा आम्ही तोपर्यंत नाही जाणार. साहेब प्रॉपर म्हणजे काय? जाऊ द्या अधिकारी कोणाला जाऊन देणार नाही जाऊन देणार. अजूनही घटनास्थळी गोंधळाचं मोठं वातावरण आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. आता या दुकानाच्या मालकीचा वाद नेमका मिटतो का अजून पेटतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.